तर मित्रांनो, आजची स्टोरी आहे मुंबई सेंट्रल ते विरार लोकल ट्रेनच्या शेवटच्या डब्याचं रहस्य। तर मित्रांनो, रात्रीचे 11:45 झालेले असतात। मुंबई सेंट्रलहून विरारकडे निघालेल्या शेवटच्या डब्यात फक्त 4-5 प्रवासी होते। त्या एका डब्यात नेहमी कोण ना कोण बसत नसे, कारण ही अफवा होती की तिथे एक आत्मा दर शुक्रवारी दिसतो। आणि अनिकेत एक IT इंजिनियर ऑफिसमधून उशिरा सुटून त्याच डब्यात बसला, कारण त्याला अशा गोष्टीवर विश्वास नव्हता। गाडी चालू झाली, स्टेशन मागे पडत गेले, डब्यात शांतता होती। तेवढ्यात एका स्टेशनवरून कुणीतरी चढलेलं जाणवलं, पण कोणी दिसत नव्हतं। थोड्या वेळात सीटवर थंड वारा जाणवू लागला। अनिकेतने मोबाईल बाहेर काढून फोटो काढायला सुरुवात केली, पण कॅमेऱ्यात एक धूसर चेहरा दिसला। केस असे पसरलेले, डोळे लाल झालेले आणि तोंडातून रक्त आलेला। तेवढ्यात रेल्वेच्या स्पीकरवरून आवाज आला, सावधान राहा, शेवटच्या डब्यात प्रवासी नाहीत, तो डब्बा बंद आहे। अनिकेत हादरला। त्याच्या भोवती 4ही प्रवासी अचानक नाहीसे झाले। सीटवर फक्त ओल्या पायाचे ठसे होते आणि एका कोपऱ्यात लिहिलं होतं, मी रोज विरारला पोहोचत नाही, कुणीतरी माझ्यासोबत यावं लागतं। अनिकेतचा मोबाईल बंद झाला आणि ट्रेन थांबलीच नाही। दुसऱ्या दिवशी सकाळी विरारला पोहोचलेली लोकल तपासली गेली। शेवटचा डब्बा रिकामा होता। फक्त एका सीटवर ओले केस आणि एक तुटलेली बॅग होती, अनिकेतची। आजही जे प्रवासी रात्री उशिरा लोकलच्या शेवटच्या डब्यात चढतात, त्यांना एक भयंकर थंडी, हसू आणि कुजबुज ऐकू येते, कारण ती अजूनही शोधते कुणीतरी शेवटच्या प्रवाशासाठी। तर मित्रांनो, आजची स्टोरी कशी वाटली हे नक्की कमेंटद्वारे कळवा आणि आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।